चंद्रपूरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। या पावसामुळे सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी अडचण झाली। सांगली शहरामध्ये जोरदार परतीच्या पावसाने हजेरी लावली। सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सांगलीकरांची चांगलीच तारांबळ उडाली। शहरातल्या सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात अनोखं आंदोलन करण्यात आलं। अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर चटई टाकून झोपा काढू प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध व्यक्त केला। मागण्या मान्य न झाल्यास पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। वाशिम तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली, मात्र मिळालेली रक्कम ही तुटपुंजी असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला। प्रतिकात्मक स्वरूपात रक्कम सरकारला परत केली आहे। पुण्यातल्या वाघोली परिसरात मुसळधार पाऊस झाला तरी भर पावसात ॲडव्होकेट बस्तू रेगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। गायरान आणि वनजमिनीवर राहणाऱ्या दगडखाण कामगार आणि आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी गेल्या 10 दिवसांपासून रेगे यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या 10व्या दिवशी रेगे यांची प्रकृती आता खालावली आहे। सोलापूरच्या माढामध्ये मोडलिंब ग्रामपंचायतीतील मंजूर झालेली 109 घरकुलं अधिकाऱ्यांनी अचानक रद्द केली। सदर घरकुलं पुन्हा तातडीनं मंजूर करावीत, अन्यथा 15 दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 ऑक्टोबरला यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत। शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं ते आयोजन करण्यात आलंय आणि शिबिरामध्ये शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। नागपूर आणि भंडारा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग आता आणखी रुंद आणि सुरक्षित होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गाचं 6 पदरीकरण लवकरच करण्यात येईल अशी माहिती दिली आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 1600 कोटी मंजूर करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपूरमध्ये क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या घरी सांत्वन भेट दिली। शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय यांची भेट घेऊन सांत्वन केलं। यावेळी कर्डिले यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला। दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आपल्या मुलांसोबत अनेक पालकांनी समुद्र किनाऱ्याला पसंती दिली आहे। रायगड जिल्ह्यातले श्रीवर्धन, दिव्यागाळ, हरिहरेश्वर या समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातले पर्यटक दाखल झाले। पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळीनिमित्तानं फुलं, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता। महापालिकेनं मुख्य बाजारपेठेबरोबरच संपूर्ण शहरातलं कचरा संकलन केलंय आणि यामध्ये दिवाळीचे 6 दिवस सरासरी 1500 टन कचरा महापालिकेकडून उचलण्यात आला आहे। पुण्यातल्या पाचाडमध्ये मावळा जवान संघटनेच्या वतीनं भाऊबीज भेट देण्यात आली। या कार्यक्रमात फुलांची सजावट, रांगोळी आणि दीपोत्सवानं परिसर उजळून निघाला। यावेळी विजय तनपुरे यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधीचं पूजन करून राजमाता जिजाऊंना मानवंदना दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी सणाला गवळी समाज विशेष परंपरा पाळतो। शहरातल्या राजा बाजार परिसरामध्ये रेडे आणि म्हशींची सगर आयोजित केली जाते। म्हशींबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते। 110 वर्षांपासूनची ही परंपरा जपली जाते। या सोहळ्यामध्ये गवळी समाज बांधवांसह इतर नागरिक उत्साहात सहभागी झाले। सांगलीतल्या कौलापूरमध्ये दिवाळीनिमित्तानं किल्ला साकारण्यात आला। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वराज्य दुर्गानाथ प्रतिष्ठाननं साकारली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आणि इतिहास तरुण पिढीला समजावा यासाठी या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। यवतमाळच्या कळंबमध्ये भाजपच्या वतीनं दिवाळी आणि भाऊबीज सण सिकल सेल आणि ॲनेमियाच्या रुग्णांसोबत साजरा करण्यात आला। या उपक्रमात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येनं महिला रुग्णांची उपस्थिती होती। आजाराविषयी माहिती आणि औषधोपचार यासंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन केलं। जळगाव पोलीस मुख्यालयातल्या पद्मालय सभागृहात आयोजित सुफी गायनाच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा प्रकार समोर आलाय। कबरेला बंदूक लावून एका संशयिताकडून नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या कार्यक्रमात काही पोलीस कर्मचाऱ्यांसह महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। पैशांची उधळण करणाऱ्या संशयित पियुष मणियार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माळशेज नगर या महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या महामार्गावर रखडलेली कामं आता मार्गी लागणार आहेत, त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिकांना दिलासा मिळेल।
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीवर बालाजी कोट ते गणेशवाडी भाजी मार्केट दरम्यान रामझुला पादचारी पूल उभारण्यात येणार आहे आणि स्वतंत्र पादचारी मार्गाची गरज लक्षात घेऊन हा पूल उभारण्याचा निर्णय घेतलाय। हा पूल नागरिकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे। नाशिकमध्ये पीएम सूर्यघर योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये। सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा वापर कमी करण्यासाठी ही योजना सुरू केली होती। गेल्या 3 महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये केवळ 11 शासकीय कार्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय। निधी अभावी आणि स्वमालकीच्या इमारती नसल्याने ही योजना रखडली आहे। शालेय शिक्षण विभागाने शिक्षण अधिकारी पदावरच्या 10 जणांना शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती दिली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कैलास दातखीळ यांची बढती मिळाली आणि यांना बढती मिळाली। याशिवाय इतर 9 अधिकाऱ्यांना राज्यातल्या वेगवेगळ्या आस्थापनांवर पदोन्नती दिल्याचा शासन निर्णय जारी केलाय। कैलास दातखीळ हे जालना जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत होते। वाशिमच्या रिसोडमधल्या पैनगंगा नदीवरच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे। जलसंपदा विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत बंधाऱ्याची साफसफाई आणि नवीन गेट बसवण्याचं आश्वासन दिलं, मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण न केल्यानं बंधाऱ्यातलं कामं सुरू झालेली नाहीयेत। तात्काळ बंधाऱ्याची दुरुस्ती करून नवीन गेट बसवण्याची आता मागणी होतीये। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये हरणे इथं समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू होती। समुद्र किनाऱ्यावर तरुण आपली वाहनं नेऊन हुल्लडबाजी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी हे ग्रामस्थ करतात। कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची आज प्रचंड गर्दी आहे। पूर्व दरवाजाजवळ असलेली दर्शन मंडप पूर्णपणे भरून दर्शन रांग ही भवानी मंडपापर्यंत पोहोचली आहे। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांच्या रांगा लागल्या। सध्या काकड सोहळा असल्यानं पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं असतं। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात दिवाळीच्या सुट्टीनिमित्तानं भक्तांची मोठी गर्दी होती। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दाखल झालेत। त्यामुळे मंदिर परिसरात पहाटेपासून भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। नाशिक रोड वडनेर गेट परिसरामध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये लावलेल्या पिंजऱ्यात 6वा बिबट्या जेरबंद झालाय। परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचं समोर आलं, त्यामुळे हा परिसर वन विभागाकडून संवेदनशील घोषित करण्यात आलाय आणि नागरिकांना रात्री बाहेर न पडण्याचाही सल्ला दिलाय। पुण्यामध्ये गॅस बुकिंग करण्याच्या कारणावरून तरुणांची सायबर चोरट्यांनी 1 लाखाची फसवणूक केली। या प्रकरणात सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे। पुण्यामध्ये तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झालाय। खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी 29 हजारांची रोकड लंपास केली आहे। याबाबत या महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। नाशिकमध्ये पोलिसांना आव्हान देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चोप दिला। परिसरात भांडण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। तो पोलिसांना घाबरत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगला चोप दिला। मध्य रेल्वेनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे। भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, खांडवा, अकोला, बडनेरा, अमरावती या 8 प्रमुख स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली। यावेळी 948 विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 6 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। स्थानिक निवडणुका तोंडावर असताना खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी अनोखी शक्कल लढवत गाड्यांना जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवले। सत्ताधाऱ्यांकडून विरोधी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीनं गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी ही अनोखी शक्कल लढवली आहे। यवतमाळच्या मारे गावातल्या पांढरदेवी यात्रेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। आरोपी कैलास आत्राम यानं अल्पवयीन मुलीला ओढत जंगलात नेलं, तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली। या आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबारमधल्या घोटाणे गावात 5 तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले। अस्तंबा ऋषीच्या यात्रेतून परत येत असताना 40 भाविकांचा अपघात झाला होता।